सरपंच सागर अवंग यांच्याशी काल आर-टी-आय कार्यकर्ते श्री अनिकेत नाळे, धैर्यशील लोखंडे, आम आदमी पार्टीचे जे पदाधिकारी आहेत यांच्याशी आपण त्यांनी केलेल्या आर-टी-आय अधिकाराच्या माध्यमातून जे आरोप आहेत त्यांच्याशी बोलतोय. अभंग साहेब नमस्कार. नमस्कार. प्रगती चळवळीच्या माध्यमातून काल आम आदमीचे जे पार्टीचे पदाधिकारी आहेत अनिकेत नाळे आणि धैर्यशील लोखंडे यांनी कथित घोटाळा प्रकरणी म्हणजे चहा ग्रामसभेमध्ये जवळजवळ 1700 कप एकाच दिवशी चहा वाटप आणि त्याचं जे बिल आहे ते काढल्याचा आरोप एक प्रकारचा विडणी ग्रामपंचायतीवर केलेला आहे. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आता त्यांना तुमच्या माध्यमातून मला एवढंच सांगणं आहे की ज्या प्रकारे त्यांनी 8,500 रुपयाचं बिल ते या माध्यमांसमोर आपल्या माध्यमातून दाखवत आहेत, तर ते 8,500चं बिल हे क्रेडिट बिल आहे आणि ते फक्त एका ग्रामसभेचं नसून त्या ग्रामसभेच्या आधी झालेल्या ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंग असतील किंवा ग्रामपंचायतमध्ये रोज येणारी लोकं असतील, ह्या सर्व लोकांच्या केलेल्या चहा पाण्याचा जवळपास 3 ते 4 महिन्याचा तो खर्च आहे. ओके. आणि तुम्ही इथून पाठीमागे जर बघायला जाल तर इथून पाठीमागच्या खर्चामध्ये आणि आत्ताच्या ग्रामपंचायतच्या होणाऱ्या खर्चामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आत्ता ज्या प्रकारे त्यांनी आर-टी-आयमध्ये अर्ज केलेले आहेत तेवढाच अर्ज नाही, अजून जवळपास 12-13 अर्ज त्यांनी विडणी ग्रामपंचायतमध्ये केलेले आहेत. मला त्यांना एवढंच त्या माध्यमातून सांगणं आहे की तुम्हाला जे अर्ज तुम्ही केलेले आहेत त्या अर्जांची सगळी माहिती आम्ही तुम्हाला देतोच आहे. पण इथून पाठीमागं आम्ही सरपंच व्हायच्या आधी ज्या ग्रामपंचायतमध्ये अर्ज केले होते, जी माहिती तुम्ही गोळा केली होती, त्या माहितीचं केलं काय? ती माहितीचं तुम्ही पाठपुरावा केला काय? किंवा ती माहिती कुठं तुम्ही गुंडाळून ठेवली? आत्ता ज्या प्रकारे तुम्ही माध्यमांसमोर येऊन गावाची आबरू वेशीवर टांगताय किंवा सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, या सगळ्यांची तुम्ही नाहक बदनामी करताय, तर त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी का लक्षात आल्या नाहीत की बाबा त्यावेळी पण आपण ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. आता तुमच्या माध्यमातून मी संबंधित अधिकारी असतील किंवा बी-डी-ओ असतील, सी-ओ मॅडम असतील, या सर्वांना माझं एकच सांगणं आहे की हे जे आर-टी-आय कार्यकर्ते आहेत, हे आर-टी-आय कार्यकर्ते फक्त माहिती अधिकारामध्ये अर्ज करतात, माहिती घेतात. विडणी ग्रामपंचायतमध्ये एकही अनधिकृत काम झालेलं नाही आहे, चुकीचा कारभार आम्ही कुठलाही केलेला नाही आहे. याच्या उलट आम्ही स्वखर्चातून किंवा लोकवर्गणीतून भरपूर असे गावात कामं केलेली आहेत आणि 8,500 रुपयामध्ये असं काय भ्रष्टाचार करून ग्रामसेवक आणि सरपंच अगदी हे करणार आहेत. त्याच्यामुळं मला तुमच्या माध्यमातून एवढंच लोकांना सांगायचं आहे की गावातल्या लोकांना चांगलं माहिती आहे सरपंच काय आहे, ग्रामसेवक काय आहे, गावातली चालत असलेली प्रगती किंवा गावचा झालेला विकास, ह्या सगळ्या गोष्टी बघून मला नाही वाटत की गावातली लोकं ह्या थोथांड प्रकरणावरती जास्त लक्ष देतील आणि त्यांना जास्त एंटरटेन करतील. त्यांनी काल ज्या बाईट्समध्ये सांगितलं की 30/11चं ते बिल होतं आणि 1/12ला ग्रामसभा झाली होती. म्हणजे त्यापूर्वीचं ते अनेक दिवसांचं बिल आहे असं तुम्ही सांगताय. येस. पूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार जो आहे तो पारदर्शक आहे. हो. एकही रुपयाचा घोटाळा इकडे नाही आहे अजिबात अशा नाही. पद्धतीचं आपण सांगताय. मग हे आरोप करण्यापाठीमागे काही राजकीय हेतू असू शकतात का? तुम्ही जर बघायला गेलात तर ते दोन्ही व्यक्ती संबंधित ते दोन्ही आम आदमी पार्टीच्या व्यक्ती आहेत, ते असं म्हणतात. पण गावातील जो अनिकेत नाळे आहे, तो अनिकेत नाळे कोणकोणत्या इलेक्शनमध्ये काउंटिंग मेंबर कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या उमेदवाराचा काउंटिंग मेंबर होता हे मी सांगायची गरज नाही आहे. अलीकडच्याच पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये त्यांनी कोणत्या पक्षामध्ये प्रवेश केला, कोणत्या पक्षाचं अध्यक्षपद किंवा कोणत्या पक्षाचा तो पदाधिकारी झाला हेही मी सांगायची गरज नाही. आणि सर्वात पहिलं गावचा परपंच बघण्यापेक्षा, गावचा कारभार बघण्यापेक्षा ह्या सगळ्या आर-टी-आय कार्यकर्त्यांनी आधी स्वतःचं घर सांभाळावं, स्वतःचा परपंच व्यवस्थित करावा, जी बापदादाकडून आलेली जमीन आहे, शेती आहे, ती आधी व्यवस्थित सांभाळावी आणि नंतरनं गावच्या कारभारामध्ये लक्ष घालावं. मला त्यांना या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की तुम्ही किती जरी चिखलफेक केली तरी शेवटी किती जरी त्या सूर्यावर थुंकला तरी तो सूर्य चमकायचा काय राहणार नाही. आणि ह्या विडणी गावामध्ये उत्तरेश्वराच्या आयपांढरीमध्ये कधीही चुकीचं खपत नाही आणि कधीही चुकीचं केलेल्यांना माफी मिळत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करा, त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही कुठलाही गैरप्रकार केलेला नाही आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये आर-टी-आयच्या माध्यमातून माहिती मागणं चुकीचं नाही आहे. ती माहिती आपण दिलेली आहे ऑलरेडी त्यांना. परंतु आर-टी-आयच्या माध्यमातून त्यांनी काल बोलताना सांगितलं की आर-टी-आयच्या माध्यमातून सुद्धा चुकीची कामं होतात आणि पाठीमागे अगदी तुमच्यावरतीच नाही तर तुमच्या अगोदरची जी बॉडी होती त्यांच्यावरतीही त्यांनी आर-टी-आयच्या माध्यमातून अनेक माहित्या मागवल्या.
आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आर-टी-आयच्या माध्यमातून देवाणघेवाणाचा विषय होत असतो. मग हे चुकीचं असताना ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये याबाबत तुमचा काय अनुभव आहे का? माझा अनुभव मी आजपर्यंत कोणाला दिलेला नाही आणि कोणाचं घेतलेलं पण नाही. बरं. त्याच्यामुळे यांच्या बाबतीतला अनुभव माझा एवढाच, की आर-टी-आय अर्ज करायचे, ग्रामसेवकापाशी 4-4 तास येऊन बसायचं. हा एकच आर-टी-आय कार्यकर्ता नाही. आत्ता ग्रामपंचायतमध्ये 3 ते 4 आर-टी-आय कार्यकर्ते अर्ज करतात. एकट्या अनिकेत किसन नाळेचे 13 ते 14 आर-टी-आय अर्ज ग्रामपंचायतमध्ये पडून आहेत. त्याची काय माहिती दिली गेलेली आहे, काय माहिती पेंडिंग आहे. ह्या सगळ्या लोकांना ज्यावेळेस झेरॉक्सचे पैसे भरा म्हणून आम्ही पत्र पाठवतो, त्यावेळेस ते आणखीन 8-10 दिवस विलंब करतात. परत एखादा आर-टी-आय अर्ज करतात आणि ग्रामसेवकांनाच वरतून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात. माझ्यापर्यंत यायची यांची लायकी नाही आहे ह्या सगळ्या आर-टी-आय कार्यकर्त्यांची. आणि हे किती धुतल्या तांदळासारखे आहेत, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. कारण तुम्ही माहिती गोळा करून त्या माहितीचा शेवट तुम्ही कुठं लावता, कसा लावता, हे मी ह्या 3 वर्षामध्ये चांगलं बघितलेलं आहे. अनेक कॉन्ट्रॅक्टर लोकांना यांनी त्रास दिलेत. अनेक कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून ऑनलाईन पैसे यांनी उकळलेले आहेत. ऑनलाईन पैसे फोनपे, गुगल पेवरती घेतलेले आहेत. त्याच्यामुळं ह्या लोकांच्या बाबतीत मी सांगण्यापेक्षा सगळ्या तालुक्याला, सगळ्या ग्रामस्थांना माहिती आहे की हे काय करतात. एखादा दुसरा आर-टी-आय कार्यकर्ता प्रामाणिक असेल, तो त्याची चोख भूमिका बजावत असेल, त्याला खरंच गावाच्या विकासासाठी तळमळ असेल, असे ठराविक आर-टी-आय कार्यकर्ते आहेत, नाहीत असं नाही. परंतु त्या ठराविक आर-टी-आय कार्यकर्त्यांना ह्या बाकी सगळ्या फडतूस आर-टी-आय कार्यकर्त्यांमुळं नाहक बदनामी सहन करायला लागते. एवढंच मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे. आपण आता ज्या राजकीय पक्षामध्ये आहात, भारतीय जनता पार्टी, त्या राजकीय पक्षाचे ट्विटरवरचे सदस्य हे कॉक्रोच जनता पार्टी, जी आज सामाजिक माध्यमातून एक खूप मोठी पार्टी बनते. अभिजित दिपके त्याच्या अमेरिकेमध्ये जे तरुण आहे, आम आदमी पार्टीचेच ते होते. त्यांना एक खूप मोठा प्रतिसाद सोशल माध्यमांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतोय. आणि पुण्यामध्ये आजच त्यांचं एक खूप मोठं आंदोलन आहे. काय सांगाल तुम्ही आता ज्या पक्षामध्ये आहात, त्याच पक्षाला एक पॅरलल सामाजिक राजकीय पार्टी आपण म्हणूया, जे आर-टी-आय कार्यकर्त्यांवरतीच एखाद्या न्यायाधीशाने टीका केल्यामुळं एवढ्या उत्स्फूर्त प्रमाणात त्या राजकीय पक्षाला उत्स्फूर्त तेव्हांचा प्रतिसाद मिळतोय. आणि जे आर-टी-आयच्याच माध्यमातून अशा म्हणजे त्यांची जी टीका होती न्यायाधीशांची, की आर-टी-आय कार्यकर्ते म्हणजे झुरळ, आणि त्या झुरळाच्या ह्या एका शब्दातनं ती राजकीय पार्टी उदयास आलेली आहे. काय सांगाल आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या नवीन पार्टीसाठी काय सांगाल? नवीन पार्टीला शुभेच्छाच आहेत माझ्या. आता सी-जे-पी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. आता त्या पार्टीमध्ये सर्व बेरोजगार युवक, युवती त्या पार्टीमध्ये जोडले गेलेले आहेत. खरं तर नीटसारख्या किंवा सी-ई-टी सारख्या पेपर लीक होणं ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याबद्दल मीही खंत व्यक्त करतो. परंतु एवढ्या मोठ्या जगामध्ये किंवा एवढ्या मोठ्या देशामध्ये हा सगळा देश बघत असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना तुम्ही रोज दोघं नवरा-बायको, समजा एक घरातली गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे एक साधं क्षुल्लक एक उदाहरण देतो, की तुमच्या खिशातले पैसे काढून घेतलेले तुम्हाला माहीत होत नाही. एकाच घरात तुम्ही राहत असता किंवा कुटुंब चालवत असता. परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये रोज ज्या काही गोष्टी करत असतात, त्या तरी तुमच्या ह्याच्यात असतात का? कंट्रोलमध्ये असतात का? आणि त्या ठिकाणी तुम्ही 4-5 लोकांचं कुटुंब जर कंट्रोल करत नसाल, कंट्रोल करता येत नसेल तुम्हाला, किंवा त्या 4-5 लोकांच्या कुटुंबामध्ये जर तुम्हाला हे करता येत नसेल, तर हा देश आहे आणि हा देश चालवत असताना ह्या गोष्टी होणं साहजिक आहे. परंतु ज्या लोकांचं किंवा ज्या विद्यार्थ्यांचं, ज्या युवक वर्गांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे, ते खरंच न भरून निघणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटला, की कॉक्रोच जनता पार्टी, ही कॉक्रोच जनता पार्टी न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी त्या अभिजित दिपके सरांनी फर्म केलेली आहे. ती काही एक राजकीय पार्टी नाही आहे. आणि मीही त्या कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य झालेलो आहे. तुम्हाला या माध्यमातून सांगायचं म्हणजे, एका बाजूला भारतीय जनता पार्टीचा मी पदाधिकार असताना, आणि आपल्या माध्यमातून हे देखील सांगतो मी, की मध्यंतरीच पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये ज्या इलेक्शन झाले, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा मी राजीनामा दिलेला आहे. मी आत्ता फक्त विडणी गावचा सरपंच आणि एक नागरिक या भूमिकेतूनच मी आत्ता माझं काम पार पाडतोय. त्याच्यामुळं एखाद्या पार्टीचा सदस्य होण्याच्या आधी मी एका गावचा नागरिक आहे किंवा एका गावचा सरपंच आहे, ह्या हिशोबानेच मी गावातल्या ग्रामस्थांकडे बघत असतो. ठीक, धन्यवाद. आपण चांगल्या पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं आरोप झाले ग्रामपंचायत विडणीवरती, त्याला योग्य उत्तर दिलेले आहेत. आणि निश्चितपणे आपण सांगताय की पारदर्शी कारभार आहे, कुठलाही ग्रुपाचा या ठिकाणी भ्रष्टाचार किंवा घोटाळा इव्हन नाही. तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगेन, की प्रत्येक ग्रामसभा ऑनलाईन आहे आमच्या. ओके. नमस्ते फलटण हा एक यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही बघाल,
तर आत्तापर्यंतची महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत आहे यूट्यूब म्हणजे ऑनलाईन ग्रामसभा घेणारी. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हे 8 आणि 8,500 रुपयाचे आरोप हे न पटण्यासारखे आहेत. म्हणजे खूप किरकोळ गोष्टी आहेत ह्या. एवढ्या मोठ्या गावामध्ये, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये हे खूप किरकोळ बाबी आहेत. तुम्ही आज देशाला अर्थव्यवस्थेमध्ये नंबर 1 जायला बघताय आणि गावच्या ग्रामपंचायतमध्ये आता हे कसं झालंय, 1-2 आरटे कार्यकर्ते एका ठिकाणी यायचं, एखाद्या ग्रामसेवकाला पकडायचा, एखाद्या सरपंचाला पकडायचा, त्यांच्याकडून माहिती अपुरी घ्यायची आणि त्या माहितीच्या आधारे त्या लोकांना ब्लॅकमेल करायचं, त्यांच्याकडून 4 पैसे उकळायचे. आणि हे सुपारीबाज लोक आहेत. ज्या लोकांनी ह्या गोष्टी सगळ्या केल्या हे सुपारीबाज लोक आहेत. यांनी आत्तापर्यंत तालुक्यातला किती भ्रष्टाचार बाहेर काढला, किती लोकांना जेलमध्ये पाठवलं, किती पैसे परत ग्रामपंचायतमध्ये भरायला लावले, ह्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या माध्यमातून निदर्शनास आणायला पाहिजे. त्याच्यामुळं सगळ्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की कुणीही ह्या आरटीआय कार्यकर्त्यांना भिण्याची गरज नाही, खास करून वेडणी ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये. कारण वेडणी ग्रामपंचायतचा कारभार हा पारदर्शक कारभार आहे आणि इथं काम करणारे ग्रामसेवक, सदस्य, उपसरपंच, सरपंच हे सर्व अगदी खिशातल्या पैशांनी कामं करणारी ही सगळी लोक आहेत. त्याच्यामुळं वेडणी ग्रामपंचायतच्या बाबतीत कुणीही भ्यायची गरज नाही. कुठलाही आरटीआय अर्ज येऊ देत, कोणताही माहिती अधिकारी येऊ देत, त्या सर्व अर्जांवरती माहिती देण्यास ग्रामपंचायत वेडणी सक्षम आहे. एवढंच मी तुम्हाला शेवटी सांगतो. धन्यवाद.